कोल्हापूर म्हटलं की आण बाण शान कोल्हापूर असं मानलं जातं। कोल्हापूरच्या प्रत्येक ऐतिहासिक ठेवा असू दे किंवा इथं होणारी प्रत्येक गोष्ट ही एक अभिमानास्पद मानली जाते। आपण आज सध्या राजाराम बंधाऱ्यावरती आहोत। राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी हा राजाराम बंधारा बांधला होता आणि त्यानंतर आपण आजची सद्यस्थिती पाहतोय तेव्हाचा तो राजाराम बंधारा, त्यांची ती दूरदृष्टी कोल्हापूरवासियांना स्वच्छ सुंदर पाणी मिळावं यासाठी या ठिकाणी हा बांधण्यात आलेला राजाराम बंधारा। आणि आज आपण या राजाराम बंधाऱ्याची अवस्था पाहतोय। मोठ्या प्रमाणामध्ये प्लास्टिक असेल, कचरा असेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। राजाराम बंधाऱ्याचा अक्षरशः कचरा बंधारा झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशासनही झोपलंय का की नागरिकही झोपेत असल्याचं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय। आपण पाहतोय घरातला जो काही कचरा असेल, गाद्या असतील, प्लास्टिक मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी टाकलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। प्रशासन प्लास्टिक मुक्तीवरती एकीकडे काम करत आहे, त्याचबरोबर माझं शहर माझी जबाबदारी या माध्यमातून शहराची स्वच्छता सुरू आहे। तो शहरातला कचरा आता या बंधाऱ्याकडे ढकलण्यात आलेला आहे का असा प्रश्न नागरिकांमध्ये पडत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आपण पाहतोय की या ठिकाणी प्रशासनही या ठिकाणी काम करत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, परंतु इतक्या दिवसात कचरा जमा झाल्यानंतर प्रशासन काम करणार का हाही प्रश्न आज आपल्यासोबत उभा राहत असल्याचं पाहायला मिळतंय। आपल्यासोबत राहुल मगदूम सर आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय अवस्था सर सुरू आहे। अत्यंत वाईट अवस्था आपल्या ह्या पंचगंगेची नदीची झालेली आहे। अत्यंत काळपट पाणी, त्याचबरोबर या पाण्याला येणारा जो वास आहे तो अत्यंत घाणेरडा वास आहे, जो कचरा यामध्ये कुजलेला आहे। आणि गेल्या 3-4 आठवड्यापासून जो आपला जयंती नाल्यावर जो कचरा साठलेला होता तो या 2 दिवसात पावसामुळे या ठिकाणी वाहून आलेला आहे। ह्या नदीची अवस्था अत्यंत म्हणजे खूप वाईट वाटते की नदीला आपण माता म्हणतो, पण ही अत्यंत गटारगंगा या पंचगंगेची झालेली या ठिकाणी दिसत आहेत की लोकांनी तो टाकलेला कचरा आहे, तो कचरा प्लॅस्टिकच्या बॉटल्स आहेत, गाद्या आहेत आणि चप्पल्स यामध्ये तुम्हाला दिसत आहेत, टायर्स दिसत आहेत। लोकांनी अत्यंत निष्काळजीपणे टाकलेला कचरा असेल, पण त्याचबरोबर प्रशासनाचं दुर्लक्ष या ठिकाणी आपल्याला जाणवत आहे। आपण गेल्या वर्षी जूनमध्ये या ठिकाणी देखील 50 टनापेक्षा जास्त कचरा पहिल्या पावसामध्ये या ठिकाणी वाहून आलेला होता। तो या ठिकाणी काढल्यानंतर देखील आपण महापालिका प्रशासनाला विनंती केली होती की तुम्ही हे जे 12 नाले आहेत कोल्हापूरमधले, त्या नाल्यावर तुम्ही जाळ्या टाका, त्या जाळ्याच्या अनुषंगाने त्या ठिकाणी तो कचरा तिथेच साठेल आणि तो कचरा दररोजच्या दररोज कचरा तुम्ही तो वेगळा करा आणि जे नाल्याचं पाणी येतं तर ते थेट नदीमध्ये न येता तो STP प्लांटला ते पाणी जाईल, अशा पद्धतीनं आपण काही सूचना केल्या होत्या। त्याचबरोबर आमची आणखीन एक विनंती होती महापालिका प्रशासनाला की तुम्ही जो दररोजचा कचरा उचलता त्याच कचऱ्याबरोबर आठवड्यातनं किंवा महिन्यातनं तुम्ही 4 ते 5 वेळा जो घरातील इतर जो कचरा असेल मध्ये त्यामध्ये चप्पल्स असतील, त्याबरोबर प्लास्टिकचा इतर मटेरियल असेल किंवा गाद्या, लाकूड सामान असेल, काच सामान असेल, तर ते वेगवेगळ्या दिवशी त्या महापालिकेनं उचलावं, जेणेकरून लोक तो कचरा आहे तो कचरा कुंड्या नसल्यामुळे लोक कुठेही टाकत आहेत, तोच कचरा वाहून नदीच्या आणि नाल्याच्या आणि गटारीमधून तो वाहून नदीमध्ये येत आहे। तर अत्यंत घाणेरडी अवस्था आहे आपल्या नदीची झालेली आहे की बघायला देखील आपल्याला होत नाही, इतकी खूप वाईट अवस्था आहे आपल्या पंचगंगा नदीची झालेली आहे। मी असं प्रशासनाला देखील आव्हान करतो की प्रशासनानं आम्ही ज्या सूचना दिल्या त्याचा विचार गांभीर्यपूर्वक करावा आणि पंचगंगा प्रदूषण थांबवण्यासाठी प्रयत्न करावा। त्याचबरोबर नागरिकांना विनंती आहे की तुम्ही घेतलेली पाण्याची बॉटल असेल किंवा इतर जी प्लॅस्टिकची बॅग वापरता तर त्याच्याऐवजी आपण एखादी कापडी पिशवी त्या ठिकाणी जर वापरली तर आपण साधारण 200 टनापेक्षा जास्त कचरा हा जो मिक्स होतोय तर त्या ठिकाणी आपण तो वाचवू शकतोय, अशी या ठिकाणी मी विनंती करतोय। आणि ही अवस्था झालेली आहे, ही सगळी अत्यंत वेदनादायी अवस्था आहे। तर यावर महापालिका प्रशासन आणि नागरिकांनी याबरोबर गांभीर्याने विचार करावा अशी मी या ठिकाणी हात जोडून त्यांना नम्र विनंती करत आहे। त्याचबरोबर आपण पाहतोय की आत्ता प्रशासनाकडून या ठिकाणी स्वच्छता सुरू असल्याचं, या ठिकाणची घाण काढण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय, पण इतका वेळ हे प्रशासन कुठं होतं, इतका कचरा जमतो कसा हा प्रश्न सर्वांनाच पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आज या प्रभागातील नगरसेवक आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊया की सर आता आपण बघतोय इतका कचरा जमा होतोय, अजून पावसाला सुरुवात नाही, काय कारण आहे इतका कचरा जमा होण्यामागची? या कचरा जमा होण्यामागे कारण एकच आहे, आता वादळी वारं पाऊस झाला आहे। आता याच्यामध्ये बघायला गेलं तर कचऱ्यामध्ये प्लास्टिकचे ग्लास, पिशव्या, फळांना वापरणाऱ्या पिशव्या, हे सगळं मटेरियल टाकाऊ मटेरियल आहे। आणि ह्या अवकाळी पावसामुळे जे मटेरियल नाल्यानं साठलेलं मटेरियल आहे, महानगरपालिकेकडे यंत्रणा नाही आहे। आज सकाळी 5:30ला जी पोहा येणारे लोक आहेत त्यांनी एक ग्रुपला मेसेज केला की असा एवढा कचरा आलेला आहे। त्यानंतर आम्ही 4 नगरसेवक एकत्र येऊन ही सगळी यंत्रणा आता लावली। सकाळी 10:30 वाजल्यापासून काम चालू आहे, अजून नाही म्हटलं तर 4 ते 5 तास लागतील
त्यामुळं महानगरपालिकेकडे यंत्रणा आहे, JCB एक आहे. आता इथं जवळजवळ 3 JCB पाहिजे होते, एका JCBवर काम होणार नाही. आता इथं वाहतूक खोळंबल्या, एक डंपर आला आहे, ह्या डंपरमध्ये सुद्धा हे सगळं भरून जाण्यासारखं नाही म्हटलं तर मॅडम हे सगळं कचरा उठाव व्हायला अजून 4 ते 5 वाजतील. महापालिकेकडे यंत्रणा नाही असं आपण बोलताय, परंतु हा कचरा येतोय, नागरिक इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कचरा करतात, यंत्रणा नाही म्हणून कोल्हापूरचं कचरापूर करायचं ठरवलंय का? हे जनतेने पण ठरवायला पाहिजे ना की आपण कुठं कचरा टाकायचा. एवढा कचरा आम्ही आता आमच्या प्रभागामध्ये काम करत असताना कचरा उठाव करतो आहे, ज्यावेळी तिथं कचरा स्वच्छता करतो आहे, परत तीच लोक रात्री अपरात्री मास्क लावून मोठ्या मोठ्या बॅगा पिशव्या भरून टाकून जातात. पण लोकांना पण कळायला पाहिजे आपण काय करायला पाहिजे. आपल्या दारात घंटागाडी येते, समजा 2 दिवस जरी लेट झाला तरी लेट झाला म्हणून ते मुद्दाम तो कचरा जर टाकून जात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव नाही. आता यावरती आपण लोकप्रतिनिधी नगरसेवक म्हणून आपण तिघेही आहात, आता आपण यावरती काही कारवाई करणार का? आपल्या सभेमध्ये हा मुद्दा मांडणार का? आम्ही सभेमध्ये मुद्दा मांडणार आहे, म्हणजे कामगार भरती करायला पाहिजे. कामगार कमी पडतात, कचरा उठाव व्हायला पाहिजे, यंत्रणा कमी पडत्या. जे 4 ते 5 JCB बंद आहेत ते चालू करायला पाहिजेत, ज्या घंटागाड्या बंद आहेत त्या चालू करायला पाहिजे. हे चालू केल्यानंतर बऱ्यापैकी कचरा उठाव होईल. आपल्याला काय वाटतं? प्रथमतः ह्याचा मूळ प्रश्न म्हणला तर नाले सफाई पूर्ण व्हायला पाहिजे. पावसाळ्यापूर्वी वादळी पावसात जर एवढी परिस्थिती होत असेल तर येणाऱ्या पावसात किती वाईट परिस्थिती होईल ह्याचा विचार करायला पाहिजे. आणि हा मुख्य प्रश्न येणाऱ्या नवीन आयुक्तांच्या समोर आहे, हे त्यांनी सोडवावा असे आम्ही, आणि JBमध्ये सुद्धा आम्ही हा प्रकर्षाने हा विषय मांडणार आहे. जे फोटोज वगैरे काढलेले आहेत आम्ही ते प्रदर्शित करू. त्या अनुषंगानं येणार नवीन आयुक्तांनाही कळेल की काय परिस्थिती आहे कोल्हापूरची, आणि त्यावर तिने योग्य ते पावलं उचलावीत. बरोबर, कॉर्पोरेशन यंत्रणेलाही नुसता दोष देऊ नको. इरिगेशन विभागाने ह्याच्याकडे बघितलं पाहिजे. इरिगेशनने हे आम्हाला कॉर्पोरेशनच्या बरोबरीनं यंत्रणा पुरवून हे नाली सफाईने साफसफाई करण्यासाठी तिने यंत्रणा पुरवली पाहिजे. पण आज कोणीही इरिगेशनचा अधिकारी इथं आलेला दिसत नाही आहे किंवा कुठलाही पाठपुरावा केलेला दिसत नाही आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे का. आपण पाहिलं प्रशासनाचा गलथान कारभार म्हणावं लागेल, त्याचबरोबर नागरिकही कुठेतरी जागरूक नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण मध्यरात्री येऊन आपल्या घरचा सगळा कचरा टाकतो, परंतु आपली ही पंचगंगा अनेक सोशल मीडियावरती काय करायलायसा बघा या माध्यमातून अनेक सोशल मीडिया असतील, पर्यावरणप्रेमी असतील, यांनी कित्येक वेळेला जागरूकता केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. तरी देखील कोल्हापूरकर झोपलेत का, प्रशासन झोपलेत का, हा प्रश्न आता सर्वांसमोरच उभा राहिला आहे. हे राजाराम बंधारा असेल किंवा पंचगंगा नदी असेल, ही स्वच्छ होणार का, त्या गंगेला न्याय मिळणार का, हा अत्यंत मोठा गंभीर प्रश्न आज कोल्हापूरकरांसमोर उभा असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. TV नेक्स्ट मराठीसाठी मी ऐश्वर्या पाटील. स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा. गोकुळ आईस्क्रीम